वाटाणा आणि बटाट्याची जबरदस्त अशी टिफिनसाठी रेसिपी, मसालेदार अशी चपातीबरोबर, पराठ्याबरोबर खाण्यासाठी परफेक्ट अशी भाजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला बनवूया टिफिनसाठी मटार आणि बटाट्याची ही भाजी. तर इथे मी घेतलेला आहे एक पॅन, त्यामध्ये टाकूया 1.5 टेबलस्पून तेल. तेल चांगले गरम झाल्यानंतर 1/2 टीस्पून जिरे टाकून घेऊया. जिरे तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि कांद्याला आपण इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत सोनेरी रंग कांद्यावरती येत नाही. तर हे बघा मस्त सोनेरी रंग कांद्यावरती आलेला आहे. तर आता आपण यामध्ये मटार आणि बटाटा टाकून घेऊया. तर इथे 2 मध्यम साईजचे बटाटे आणि त्याबरोबर 300 ग्राम मी मटार साफ करून घेतलेले आहे. आता मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. चांगल्या प्रकारे भाजायला पहिले आपल्याला तेलामध्ये कांद्याबरोबर इथे परतायचं आहे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मसाला. तर 2 ते 3 मिनिटं इथे झालेली आहेत आणि हा स्पेशल मसाला मी जो आहे ना तो कुटून घेतलेला आहे. तर यामध्ये आहे अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळी आणि 3 हिरवी मिरची, ज्याला मी अशा प्रकारे क्रश करून घेतलेला आहे. ते आपण यामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि काही सेकंदासाठी परतून घेऊया. चांगल्या प्रकारे इथे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक मोठा टोमॅटो, मीठ चवीनुसार, 1/2 टीस्पून हळद, लाल मिरची पावडर 1/2 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून. कारण आपण हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणून मी मिरची इथे पावडर जी आहे ती कमी टाकलेली आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. मस्त असं इथे परतून घ्यायचं आहे. मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला पाहिजे बटाटा भाजीमध्ये आपल्या. तर चला मिक्स करून घेऊया आपण इथे. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी मसालेदार आपली भाजी रेडी होणार आहे. तर चला आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया. छोटा ग्लास होता तर पाणी टाकलेला आहे कारण मटार आणि बटाटा चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे. तर पाणी टाकून आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण आपण इथे ठेवूया 8 ते 10 मिनिटं, म्हणजे मस्त असं मटार आणि बटाटा आपला शिजेल. ही झालेली आहे टोटल 8 ते 10 मिनिटं आणि हे बघा चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागलेलं आहे, पाणी ड्राय झालेलं आहे आणि भाजी सुद्धा आपली शिजलेली आहे. तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा बटाटा मस्त असा शिजलेला आहे. तर ही आपली जबरदस्त अशी मसालेदार अशी वाटाणा आणि बटाट्याची भाजी झालेली आहे रेडी. तर वरतून टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत एक मिक्स देऊया आणि हे बघा किती मसालेदार अशी ही भाजी, रस्सादार अशी भाजी रेडी झालेली आहे आणि टिफिन मध्ये चपाती बरोबर आणि पराठ्या बरोबर खूप छान लागते. चव खूप छान येते अशा प्रकारे बटाट्याची आणि मटारची भाजीची. तर नक्की ट्राय करा. तर चला गरमागरम ही भाजी आपण टिफिन मध्ये काढून घेऊया. रोज रोज काय करायचं टिफिन मध्ये सुचत नाही आहे, तर अशीच ही रेसिपी मी तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे. तर नक्की बघा. बाकी सगळ्या रेसिपीचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर नक्की तुम्हाला आवडेल अशी ही मटार आणि बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा टिफिन मध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. थँक्स फॉर वॉचिंग.